तुम्ही लग्न करणार आहात की नाही? जर कुणालाच मी नकोय ना, तर मी जगून तरी काय करू? मी स्वतःला संपवते डॉक्टर. हे असलं इमोशनल ब्लॅकमेलिंग आहे ना, इमोशनल माणसाला करायचं, मला नाही. तुम्हाला शेवटचं बघायचं होतं म्हणून व्हिडिओ कॉल लावला. तुम्ही दिलेल्या या गोळ्या खाऊन संपवते मी स्वतःला. तिने खरंच स्वतःला संपवलं तर माझी वाट लागेल सगळी. रेश्मा, 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 रेश्मा. रेश्मा, काय केलं सगळं तू? हे तुला बघायचं होतं ना, माझं तुझ्यावरती खरंच प्रेम आहे की नाही. बघ, मी सगळं सोडून धावत पळत आलोय. कोणासाठी? तुझ्यासाठी, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी. पण तू ते आधीच. या सगळ्याला मी जबाबदार आहे. माझीच चूक आहे सगळी. मी नाही तुला या अवस्थेमध्ये बघू शकत. डॉक्टर, रेश्मा, तू शुद्धीवर आहेस? म्हणजे तू नाटक केलं होतंस? वेडी आहेस का तू? अगं, इथे माझा जीव गेला असता. मी नाही तुला अशा अवस्थेमध्ये बघू शकत. तू मरणार असशील तर तुझ्या हाताने आधी मला मार. आई काय बोलताय डॉक्टर? मग प्रॉमिस कर, इथून पुढे असं वागणार नाहीस. नाही वागणार. जर मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर. तुला खरंच माझ्याशी लग्न करायचंय? हो. ठीक आहे, मी लग्न करायला तयार आहे. खरंच डॉक्टर? मला माहित होतं तुम्ही नाही फसवणार मला. मला माझ्या प्रेमावर विश्वास आहे.
रेश्मा दारू काढ. ते बाहेर आहेत, तिथून नका जाऊ. तिथून जर तुम्ही गेलात ते बघतील आपल्याला. हो हो हो. काय करू? तुम्ही कुठे लपला? बहिरी झालीस का? कान फुटलेत का तुझे? किती वेळचा दार वाजवतो मी? अहो ते जरा डोळा लागला होता. झोपाच काढ आयुष्यभर. अहो आज लवकर आला. मग मी लवकर आलो तर तुझं काही बिघडलं का? नाही असं काही नाही. हातपाय धुवून घ्या ना, जेवायला वाढते. डिंपल डॉक्टर. क्या हो डॉक्टर, एकदम थके हुए क्यों लगते हो? अनिश एकदम चोरी करून आला का वाटतंय? रेशमा वहिनीकडे होता का? हो. मुझे पता था आप वही होंगे. तुला कसं माहिती? ते मगाशी नाही का एकदम गुस्स्यात निघून गेल्या. मला वाटलं तुम्ही त्यांची समजूतच काढायला गेल्या असणार. आणि मगाशी माझ्या लग्नाचा विषय निघाला तेव्हा ते एकदम अशा गुस्स्यात का निघून गेल्या? सांगा ना डॉक्टर. पतपिढीचे अध्यक्ष आले होते तुम्हाला भेटायला. कधी? आता व्हायचे येऊन गेले, तुमच्याबद्दल विचारत होते. मग तू काय सांगितलंस? जे आहे ते सगळं सांगितलं. तुम्ही दवाखान्यात नाही, मग ते गेले निघून. तुम्हाला रेशमा वहिनींच्या घरी भेटले असतील ना ते? मला आराम करायचा तुझा. नाही भेटले का? मला आराम करायचा तुझा. मंगलवहिनी, हो मंगलवहिनी, सामान आणलंय मॉल मधून. कसलं सामान? अरे हिलाच यायचं होतं बाहेर. हिने बायकोचा विषय काढण्या अगोदर इकडनं पळायला पाहिजे. नाम्या, हा? तुझी बायको आली घरी परत? काढलास का तिचा विषय? सर्व जी तुला अन्न गोड लागत नसेल नाही का, तिचा विषय काढला बिगा. अरे तुझी काळजी वाटते म्हणून विचारलं. वाईट हात दे. तुझ्या बायकोने हात नाही धरला म्हणून मी धरतीया. जेवढी माझी बायको पळून गेली त्याचा त्रास नाही होतोय ना, तेवढा तुझ्या या खोचक बोलण्याचं होतो. आता तुझी बायको तुला सांभाळता आली नाही, त्याचा राग माझ्यावर कशाला काढतेस? अरे कशाला शेणावर माशा उठवतीस ग? तुला नाही ती काम. मी चाललो. अरे थांब, कोण वाट बघतोय तुझी? ए मॉल आहे माझा आणि नाम्याच्या मॉल मध्ये गर्दी असती. तुझ्यासारखा बसून फुकट नाही खात मी. तर तुझी बायकोच खायला घालायला येते का नाही मला? माझी बायको जिथं कुठं असेल ना तिथे उचक्या लागून मेली असेल इतक्या दुसरा काढतीस तिचा. या जन्मी भेटलीस, पुढच्या जन्मी नको भेटूस. तर तू माझा नवरा नाहीस का आम्हाला 7 जन्मात भेटायला? लगा या वाड्यात येणंच पाप आहे. तू वर गेल्या बिगर येत नस तुम्ही आता. नामा भाऊजी, हा? ते सामान. हा, ते काय आणलंय? हा ते लिस्ट मध्ये लिहिलं होतं ना, समजा आणलंय बघा. 1800 रुपये झाले. अरे तुझं काय सामान सोन्याचं आहे का? 80 रुपयाच्या वर 1 रुपया देऊ नको त्याला. नका देऊ, काहीच नका देऊ. मी चाललो सामान घेऊन. नामा भाऊजी, हा. तुम्ही कुठं आहात त्यांच्या नादाला लागताय? मी देते तुमचं सगळं पैसे, हा, द्या. पण पुढच्या महिन्यात. ह्या महिन्यात वाईज तारांबळ आहे ना? ठीक आहे, मांडून ठेवतो. पण पुढच्या महिन्यात आठवणीन द्या. आणि आणखी काय लागलं तर बिंदास सांगा बरं का. नामा भाऊजी, हा. तुम्ही विचारला हायच तर सांगते. वाईज 4-5 हजार रुपये उसनं मिळालं असतं तर. नाही म्हणजे तुम्हाला तर आमची परिस्थिती माहितीये. त्यात डिंपीच्या लग्नाचं एकदम ठरलंय. पुढच्या महिन्यात यांचा पगार झाला ना, पहिलं पैसे तुमचं चुकतं करते बघा. ठीक आहे, देतो. पण माझ्या 2 अटी आहेत. पहिली अट म्हणजे मला 2% व्याज पाहिजे. आणि दुसरी, या म्हातारीच्या तोंडाला वाईट जरा चिकटपट्टी लावा.
अहो सारखं माझ्या बायकोचा विषय काढून माझा इज्जतीचा पार भाजीपाला करते हो. माझं कान शाबूत आहेत डोळे नसलं तरी. मी समजावून सांगते त्यांना, याच्या पुढे त्या काय बोलणार नाहीत. पण ते पैशाचं जरा लवकर. बाबूला पाठवून द्या बॉलवर. हा देऊन टाकतो. येतो चला. नऊ एके नऊ, नऊ दुने टुम टुम, नऊ तिक ट्रिक टुम, नऊ चक टुम टुम, नऊ पचे टुम, नऊ सक टुम. टोन्या काय बडबडतोयस रा? अगं आजे नऊचा पाडा पाठ करतोय. हे असा अगं आधी चाल पाठ करतोय, आकड्यानंतर पाठ करणार आहे. मंगल हा, आली आली आलीच. ठीक आहे. अव मी काय म्हणते, आणि जाता तर साहेबांना विचारा ऍडव्हान्स देता का नाही. म्हणजे आता सुपारीचा कार्यक्रम म्हणला की पाहुण्यांना टावेल टोपी तर करायला लागेल, 2-4 चांगल्यापैकी साड्या घ्यायला लागतील, आणि त्या दिवशी जी मंडळी येतील त्यांचं जेवणाचं बी बघायला लागेल. बाबू आणि माझं लुगड्याचं बघा. मला चांगली 10-12 लुगडी पाहिजेत. 4 माणसात विचारलं पाहिजेत पोरीची आजी कोण आहे. पप्पा मला पण आहे ना जीन्सची पॅन्ट पाहिजे, एक टी शर्ट पाहिजे आणि लाइटिंगचा बूट पाहिजे. हा आणि गॉगल बी पाहिजे. मागच्या टायमाला आणला नाही तुम्ही मला. आता लगीन कुणाचं आणि घोड्यावर कोण चढतंय. म्हणजे मी लुगड्यासाठी काय लग्नाला उभी राहू का परत? अहो आत्या तुम्हाला नाही, टोन्याला म्हणलं. बाबू मला लुगडी पाहिजेत म्हणजे पाहिजेत. तुझ्याजवळ पैसे नसतील तर सुपारीचा कार्यक्रम राहू देत. त्या नाडकान बाजारात भाडका. भूख लगी है मेरे को, खाने को दो जल्दी. टिम्पल बरं झालं तू आलीस. तू सांग, सुपारीच्या कार्यक्रमाला तुला कसली साडी हवी? सांगितलं असतं, पण तुम्हाला माझी पसंत परवडणार आहे का? तुम्ही पैशाकडे बघणार, मला स्वस्तातली साडी घ्या असं म्हणणार, आणि नेहमी सारखं माझं दिल दुखणार, आणि तुम्हाला त्याचं काहीच वाटणार नाही. त्यापेक्षा मला विचारूच नका ना. आणि असं बी मला हे लगीन करायचंच नाहीये. और भूख लगी है मुझे, खाने को दो जल्दी. आता हो मी बोलतो तिच्याशी, ती आता रागात आहे ना म्हणून असं बोलली. तू नको काळजी करू. अहो बस करा ना आता. किती पिणार? तुला रोज एकच गोष्ट सांगावी लागते का? मला शिकवायला जाऊ नकोस. तुझं तू काम कर, जाऊन जा. शिकवत नाहीये, सांगतीये. संपू आहे, जेवायला वाढते मी. लॉकेट, कुठले तरी पुरुषाचं लॉकेट माझ्या बेडरूम मध्ये. नक्कीच कुठेतरी लफडं सुरू. अहो उशीर होत असेल ना जायला तुम्हाला? तुला का घाई झाली माझ्या जाण्याची एवढी? काही नाही, असंच विचारलं. रेश्मा, दारू काढ. आज लवकर आलात. मिस्टर विजय, एक सल्ला आहे. तुम्ही परत त्यांच्यावर हात उचलू नका. काय बाहेर कळणार,
पोलीस कंप्लेंट होणार, तुम्ही जेलमध्ये जाणार 10-12 वर्षासाठी खडी फोडायला. नको ते. जरा रागावर कंट्रोल ठेवा. अहो जेवायला. हे कुठे गेले असे अचानक? हा रेश्मा बोल. डॉक्टर, तिकडे सगळं व्यवस्थित आहे ना? हो. का ग, काय झालं? आमचं हे अचानक घरातून कुठंतरी निघून गेले. त्यांना आपला संशय तर आला नसेल ना? वेडी आहेस का तू? तुझ्या नवऱ्याला संशय आला असता तर त्याच क्षणाला त्याने जीव घेतला असता. असं काही झालं नसेल. त्याला काहीतरी काम आठवलं असेल म्हणून बाहेर गेला असेल. तू उगाच घाबरतेस. डॉक्टर, बोलतो नंतर. मिस्टर विजय, तुम्ही आत्ता इथे? तुम्ही माझ्या बायकोला नीट बघितलं का डॉक्टर? खूप खुश असते ना ती आजकाल. सतत हसत असते, मजेत असते. याला कारण तुम्ही आहात डॉक्टर. असंच तुम्हालाही वाटत असेल ना? पण तसं नाहीये डॉक्टर. मला आत्ता कळलंच एवढी खुश का असते. तिचं लफडं सुरू आहे डॉक्टर बाहेर. तिचं लफडं सुरू आहे. मिस्टर विजय, काय बोलताय तुम्ही? खरं तेच सांगतोय डॉक्टर. या गावात तुम्हीच एक आहात ज्याच्यावर मी विश्वास ठेवू शकतो, म्हणून तुम्हाला हे सगळं सांगतो. मिस्टर विजय, माझा ह्यावर खरंच विश्वास बसत नाहीये. म्हणजे रेश्मा वहिनी असं करूच शकत नाही. पण केलंय तिने डॉक्टर. विश्वासघात केला माझा डॉक्टर. सोडणार नाही मी तिला. आणि त्याच्यात याराला मिस्टर विजय, सोडणार नाही. शांत व्हा. तुम्हाला कळलंय का? तुम्ही म्हणताय तसं त्यांचं लफडं कोणाबरोबर चालू आहे? हो. याच्या बरोबर चालू आहे तिचं लफडं. कसं आहे, ही नजर लागू नये म्हणून मला घेतलं होतं, पण तुम्ही घाला, तुम्हाला जास्त गरज आहे. हे कुठल्या तरी पुरुषाचं लॉकेट आहे. आज हे सापडलं आमच्या बेडरूम मध्ये. उद्या लॉकेटवाला सापडेल. नाही त्याला कापून त्याचे तुकडे तुकडे केले ना, नाव सांगणार नाही. मिस्टर विजय, तुम्ही शांत व्हा. उगाच रागाच्या भरात काही पाऊल उचलू नका. हॅलो बाजा, कुठे आहेस तू? उद्या सकाळी मला तू माझ्या घरी पाहिजेस. काम आहे महत्वाचं. एकाला संपवायचं आहे. काय विजय, काय करताय तुम्ही? घरातल्या गोष्टी कशाला बाहेर सांगताय? गावात केल्याने तुमची गावात इज्जत जाईल. जाऊ द्या इज्जत गेले तर डॉक्टर. आता इज्जतीला नाही घाबरत नाही. मग माझ्या बायकोला फसला होतो, माझ्या बायकोला फसवतो. सोडणार नाही मी त्याला. नाही भर चौकात त्याला संपवलं ना तर विजय नाव लावणार नाही. मिस्टर विजय, तुम्ही सोडणार नाही मी त्याला. कापून टाकेन. काहीही करून हे लॉकेट मिळवायला पाहिजे.
नाहीतर कुठल्याही क्षणी विजय माझ्यापर्यंत पोहोचेल आणि सगळा खेळ संपेल.